नमस्कार मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला प्रवास आहे मुंबई टू चेन्नई. आपण विमानाने प्रवास करणार आहोत. ते संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करतो. तर आजचा आपण सुरुवात करूया. आपण आता इंटरनॅशनल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी ट्रॅव्हल करत आहोत. हा पूर्ण रस्ता इंटरनॅशनल एअरपोर्टकडे अंधेरी या ठिकाणी जातो आणि ह्या रस्त्यावर दोन्ही कडेला खूप सुंदर असं फुलांनी गार्डन बनवलेलं आहे. ते संपूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. किती छान आहेत, दोन्ही साईडला हिरवळ आणि झाडं वगैरे लावलेली आहेत एअरपोर्ट अथॉरिटीने. आणि हा डायरेक्ट अंधेरी हायवेवरून डायरेक्टली एअरपोर्टला जातो, इंटरनॅशनल एअरपोर्टला. हे बघा, हे बाजूला ITC मराठा हॉटेल आहे, इंटरनॅशनल हॉटेल आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर बाजूला ग्रँड हयात हॉटेल आहे. हे एकदम इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाजूलाच आहे हॉटेल. हा नॉनस्टॉप रस्ता आहे, पूर्ण डायरेक्ट एअरपोर्टला जातो, आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला. मध्ये कुठेच काही स्टॉप नाही, काय नाही, डायरेक्ट वरून ब्रिजवरून जातो. सगळे हॉटेल्स आहेत आजूबाजूला एअरपोर्टच्या. इथे सुद्धा थोडीशी सिक्युरिटी चेकिंग होते. त्यांना डाऊट आला तर त्यांना विचारतात सिक्युरिटी. आणि आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. हे बघा, किती छान मोराच्या पंखासारखं असं डेकोरेशन आहे एअरपोर्टचं. सर्वात सुंदर असं आपलं हे मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. खूप छान. चला, आता आपण आपल्या कॅबमधून उतरून, गाडीतून उतरून आता चालत चाललो आहे. ही आपली चेकिंग बॅग आहे, लगेज बॅग. तर आपला गेट नंबर 5वरून आपलं इंडिगो फ्लाईट आहे. गेट नंबर 5 शोधत आपण पुढे जाऊया, कारण प्रत्येकाच्यावर लिहिलेलं असतं त्यांनी गेट नंबर 1, 2, 3, 4. आणि जसं एअर इंडियाचं फ्लाईट असेल, इंडिगोचं फ्लाईट असेल तर दाखवतात. तर या ठिकाणी आपलं गेट नंबर 5कडे आलेलो आहोत आपण. आणि आपण मोबाईलमध्ये डिझी यात्रा हा ॲप डाउनलोड केलेला आहे. त्यामुळे काय सोयीस्कर झालं आहे की डिझी यात्रा ॲप डाउनलोड केल्यामुळे लाईनीत उभं न राहता आपण डायरेक्टली ॲपच्याद्वारे डायरेक्ट एंट्री करू शकतो एअरपोर्टच्या गेटमध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे आपण आतमध्ये एअरपोर्टमध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये. आता आपल्याला इंडिगोचा काउंटर शोधतो आहे आपण. इंडिगोच्या काउंटरवर जाऊन आपल्याला आपली चेकिंग बॅग द्यायची आहे. हे वेगवेगळे काउंटर आहेत प्रत्येक एअरलाईनचे या ठिकाणी. मी पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. प्रवास एअरपोर्ट आपलं कसं आहे ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता आपलं इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कसं आहे आतमध्ये. आपली चेन्नईची फ्लाईट होती, आपली 11:50 होती सकाळची. तर हे टाईम टेबल बोर्ड आहे, त्यांचा इंडिकेटर दाखवतात त्याच्यावर की कोणतं फ्लाईट उशिरा आहे, कोणतं फ्लाईट टायमिंगवर आहे, किती मिनिटांनी लेट आहे, हे सगळं चार्ट येतो. तर आपलं बघा, वरती 11:50 चेन्नईचं फ्लाईट होतं, ते झालं आहे 12:50, म्हणजे 1 तास उशिरा आपलं फ्लाईट आहे. 1 तास उशिरा आपलं फ्लाईट विमान आहे. म्हणजे आता 1 तास आपल्याला इथे एअरपोर्टला बसावं लागेल. काही कारणास्तव मला वाटतं चेन्नई त्या साईडला पाऊस आहे. त्या पावसामुळे इकडचे देखील फ्लाईट थोडे डिले झालेले आहेत, उशिरा आहे. आणि हे आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरचं दृश्य, इंटेरियर डिझाईन एवढी छान केली आहे एअरपोर्टला की आपण बघू शकता. खूप छान आहे. ते थोडं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. हे बघा, खूप छान कलाकृती केलेली आहे.
एवढं मस्त वाटतं डिझाईन एअरपोर्टमधली. खूप छान. इथे बसायला सीट्स आहेत प्रत्येक गेटवर. जसं आपला 49 असेल गेट नंबर, तर 49च्या बाहेर बसायला सीट्स वगैरे आहेत. हे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे इंटरनॅशनल एअरपोर्टचं. बघा किती छान पैकी डेकोरेशन. जेवढं दाखवता येईल तेवढं मी नक्कीच दाखवेन. याच्या पुढेही आपला प्रवास जेव्हा जेव्हा जिथे असेल तिथे मी नक्कीच एअरपोर्टचं पूर्ण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपलं मुंबई एअरपोर्ट एवढं सुंदर बनवलेलं आहे. खूप छान त्याचं कलाकृती आणि खूप छान डेकोरेशन आणि वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या याच्या पेंटिंग केलेल्या आहेत त्या ठिकाणी. कलाकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान बनवलेलं आहे एअरपोर्ट. हे बघा मस्तपैकी जुन्या काळातलं गाडी वगैरे ठेवलेली आहे. खूप छान बघू शकता आपण. खूप छान डेकोरेशन आहे. वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळ्या कलाकृती, वेगवेगळी पेंटिंग. हे एक्सिलेटर आहे. जर आपल्याला चालायचा कंटाळा आला तर ह्याच्यावर उभं राहून एक्सिलेटरने स्ट्रेट आपण जाऊ शकतो पुढे. तसे एक्सिलेटर्स पण दिलेले आहेत मध्ये चालण्यासाठी कंटाळा आला तर. आणि हे बघा किती छान डेकोरेशन. खूप छान बघू शकता. किती बघा डेकोरेशन छान केलेलं आहे. हे बघा असे गेट्स बनवलेले आहेत. असे बसायला बसायला सीट्स आहेत लोकांना, पॅसेंजर लोकांना. आतमध्ये वेगवेगळे शॉप्स आहेत. ते शॉप्स पण दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान. इथे सचिन तेंडुलकर सरांची फॅमिली जात आहे ह्या बगीमधून. सचिन तेंडुलकर सर कुठेतरी प्रवास करत असतील बहुतेक. त्यांची पूर्ण फॅमिली ह्या बगीमधून पुढे गेली बघा. तर मला ती दाखवता नाही आली, परंतु लांबून तुम्हाला दाखवतो. सचिन तेंडुलकरांची पूर्ण फॅमिली ह्या बगीमध्ये आहे. तर अशा प्रकारे विविध सेलिब्रिटीज एअरपोर्टला येत असतात आणि मग त्यांना सेक्युरिटी असते आणि अशा प्रकारे त्यांना प्रायव्हेट बग्गी असतात, प्रनम सर्व्हिस, त्याच्यातून ते प्रवास करतात. तर अशा प्रकारे त्यांना डायरेक्ट एंट्री मिळते. सचिन तेंडुलकर सरांची फॅमिली होती तिकडे. आणि किती छान झुंबर वगैरे आहेत बघा बऱ्यापैकी. ही बघा या अशा प्रकारची एक बग्गी असते, त्यातून आपल्याला प्रवास करायला मिळते. तो ज्या चार्ज असतो तो चार्ज त्यांना द्यावा लागतो त्याचा. तर आपला 1 तास उशिरा फ्लाईट असल्याकारणाने आता आपल्याला 1 तास एअरपोर्टमध्येच टाईमपास करावा लागणार आहे. काही कारणास्तव फ्लाईट डिले आहे. तर आपण 1 तास दाखवून प्रयत्न करतो मी तुम्हाला वेगवेगळं. चला आपला टायमिंग झालेला आहे बोर्डिंगचा. तर आता बोर्डिंगसाठी आपण जात आहोत. तर बोर्डिंगसाठी